नमस्कार. आज आपण ब्रिटिश भारतातील दोन अत्यंत महत्त्वाच्या पदांबद्दल बोलणार आहोत. गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय. आपण इतिहासाच्या पुस्तकात हे शब्द अनेकदा वाचतो, कधीकधी एकमेकांच्या जागी वापरतो सुद्धा. पण ही पदं सारखी नव्हती. अजिबात नाही. खरं तर एका पदावरून दुसऱ्या पदाकडे झालेला बदल हा एका व्यापारी कंपनीच्या राजवटीतून थेट ब्रिटिश साम्राज्याच्या राजवटीकडे झालेल्या प्रवासाची एक मोठी आणि रंजक कहाणी सांगतो. अगदी. हा फक्त पदाचा बदल नव्हता, तो संपूर्ण दृष्टिकोनाचा बदल होता. बरोबर. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ह्या दोन पदांमधला नेमका फरक काय होता, हा बदल का आणि कसा झाला, आणि या पदांवर बसलेल्या काही प्रमुख व्यक्तींच्या निर्णयांनी भारताचं भविष्य कसं घडवलं हे समजून घेणं. चला तर मग इतिहासाच्या या महत्वाच्या वळणाचा सखोल आढावा घेऊया. ठीक आहे, चला सुरुवात एकदम मुळापासून करूया. गव्हर्नर जनरल हे पद नेमकं आलं कुठून? कारण गव्हर्नर हा शब्द तर आपण आजही वापरतो, पण गव्हर्नर जनरल या पदामागे नक्की काय कल्पना होती? याची सुरुवात होते 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून. अच्छा, 1773. हो, तेव्हा भारतावर राज्य करणारी ईस्ट इंडिया कंपनी ही मुळात एक व्यापारी कंपनी होती. पण झालं असं की व्यापार करता करता त्यांनी मोठा भूभाग ताब्यात घेतला होता. मग या सगळ्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्यांना एका सर्वोच्च अधिकाऱ्याची गरज होती, आणि त्यातूनच गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल हे पद निर्माण झालं. वॉरेन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल. म्हणजे विचार करा, एका कंपनीचा जणू काही सीईओ, ज्याचं मुख्य काम आपल्या भागधारकांना नफा कमावून देणं आहे. बरोबर. तोच एका देशाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी बनला होता. हे खूपच विचित्र समीकरण वाटतं, नाही का? अगदी बरोबर. आणि याच समीकरणामुळे पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. कशा? कारण गव्हर्नर जनरल हा तांत्रिकदृष्ट्या कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना जबाबदार होता, ज्यांचा मुख्य हेतू होता नफा. त्यामुळे तिची धोरणं अनेकदा भारताच्या हिताची नसून कंपनीच्या फायद्याची असायची. अच्छा. सुरुवातीला त्याचं कार्यक्षेत्र बंगालपुरतं मर्यादित होतं, पण हळूहळू कंपनीचा पसारा वाढत गेला आणि त्याचं अधिकार क्षेत्र जवळपास संपूर्ण भारतावर आलं. पण कंपनीचा हा नफेखोरीचा आणि साम्राज्यवादी कारभार जास्त काळ टिकला नाही. मला वाटतं 1857 साली एक मोठी ठिणगी पडली, ज्याने सगळं चित्रच पालटून टाकलं. हो, 1857चा उठाव हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. झालं असं की या उठावानंतर लंडनमधल्या ब्रिटिश सरकारला घाम फुटला. त्यांना कळून चुकलं की एका व्यापारी कंपनीच्या भरोशावर भारतासारखा विशाल आणि महत्वाचा देश सोडून चालणार नाही. म्हणजे त्यांना धोका जाणवला, खूप मोठा धोका. मग त्यांनी थेट सूत्र आपल्या हातात घेतली. 1858मध्ये भारत सरकार कायदा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट आणून ईस्ट इंडिया कंपनीला पूर्णपणे बाजूला सारलं. म्हणजे कंपनी रूल संपला आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश सम्राटनीच्या म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या नावावर सुरू झाला. आणि इथेच व्हाईसरॉय या नव्या शब्दाचा प्रवेश होतो. म्हणजे एका रात्रीत पदावरच्या माणसाची नोकरीच बदलली. हा, बरोबर आहे. कालपर्यंत तो एका व्यापारी कंपनीच्या बोर्डाला उत्तर देत होता, आणि आज तो थेट सम्राज्ञीचा प्रतिनिधी आहे. या एका बदलामुळे भारताकडे बघण्याचा ब्रिटिशांचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला असणार. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हा केवळ नावातील बदल नव्हता, तर संपूर्ण मानसिकतेतील बदल होता. अच्छा. हो, व्हाईसरॉय या शब्दाचा अर्थच सम्राटाचा प्रतिनिधी असा होतो. त्यामुळे गव्हर्नर जनरल हे पद कायम राहिलं, पण त्यालाच व्हाईसरॉय ही अतिरिक्त आणि अधिक प्रतिष्ठेची पदवी मिळाली. म्हणजे एकाच व्यक्तीकडे दोन पदं. अगदी. तोच अधिकारी प्रशासकीय कामांसाठी गव्हर्नर जनरल म्हणून ओळखला जायचा, आणि राजनैतिक किंवा औपचारिक प्रसंगी व्हाईसरॉय म्हणून सम्राटाचं प्रतिनिधित्व करायचा. वा, हे खूपच विलक्षण आहे. आणि गंमत म्हणजे जो शेवटचा गव्हर्नर जनरल होता तोच पहिला व्हाईसरॉय बनला, नाही का? हो, लॉर्ड कॅनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश राजवटीचा पहिला व्हाईसरॉय ठरला. त्याच्याच काळात हे सगळं हस्तांतरण झालं. अगदी. आणि जर आपण या परंपरेचा शेवट पाहिला तर भारताचा शेवटचा व्हाईसरॉय होता लॉर्ड माउंटबॅटन, ज्याच्यावर भारताच्या स्वातंत्र्याची आणि फाळणीची जबाबदारी होती. आणि स्वातंत्र्यानंतर काय झालं?
गव्हर्नर जनरल हे पद लगेच संपलं का? नाही, लगेच नाही. तिथे एक छोटासा संक्रमण काळ होता. ओके. लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल होण्याचा मान चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजे आपले सी राजगोपालाचारी यांना मिळाला. राजाजी. हो, आणि अखेरीस 26 जानेवारी 1950 रोजी जेव्हा भारताची राज्यघटना लागू झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला, तेव्हा हे पद कायमचं रद्द करण्यात आलं. आणि मग राष्ट्रपती हे पद आलं? बरोबर, राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद बनले. चला आता काही प्रमुख व्यक्ती आणि त्यांच्या कार्याबद्दल बोलूया, कारण त्यांच्या निर्णयांनीच भारताचा नकाशा आणि नशीब दोन्ही बदललं. गव्हर्नर जनरलच्या काळात लॉर्ड वेलेस्लीच्या सहाय्यक संधी म्हणजे सबसिडियरी अलायन्स धोरणाचा खूप उल्लेख होतो. हे धोरण नेमकं काय होतं? सहाय्यक संधी हे ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्याचं एक अतिशय चाणाक्ष आणि फसवे धोरण होतं. फसवे? हो, ते एक प्रकारे संरक्षणाच्या नावाखाली केलेलं अपहरण होतं. अरे वा. ब्रिटिशांनी भारतीय संस्थानिकांना सांगितलं, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची, पण त्यासाठी आमचं सैन्य तुमच्या राज्यात राहील, त्याचा संपूर्ण खर्च तुम्ही उचलायचा. अच्छा. आणि तुम्ही आमच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही युरोपीय शक्तीशी किंवा भारतीय राज्याशी संबंध ठेवणार नाही. ही तर एक प्रकारची राजकीय सॉफ्ट लोन योजना वाटते, जिथे व्याज म्हणून आपलं सार्वभौमत्वच गहाण ठेवावं लागायचं. अगदी तोच शब्द आहे. म्हणजे संस्थानिकांनी स्वतःच्या पैशाने स्वतःचीच राजकीय शक्ती ब्रिटिशांच्या हाती विली. अगदी तसं. यामुळे ब्रिटिशांना थेट युद्ध न करता अनेक राज्यांवर नियंत्रण मिळालं. हैदराबादचा निजाम हा हे धोरण स्वीकारणं पहिला शासक होता. आणि यानंतर लॉर्ड डलहौसी आला, ज्याच्या धोरणांनी तर कहरच केला. हो, लॉर्ड डलहौसी. त्याला एका बाजूला आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं जातं, कारण त्याने रेल्वे, टपाल आणि तार व्यवस्था सुरू केली. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला त्याच्या साम्राज्यवादी धोरणांनी असंतोषाची आग पेटवली. बरोबर. डलहौसीचं लॅप्सचा सिद्धांत किंवा संस्थान खालसा धोरण म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स हे त्याचं सर्वात वादग्रस्त धोरण होतं. यानुसार जर एखाद्या संस्थानाच्या राजाला नैसर्गिक पुरुष वारस नसेल, तर ते संस्थान दत्तक वारसा नामंजूर करून थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलं जायचं. अरे बापरे. हो, या धोरणामुळे सातारा, झाशी, नागपूर, संबळपूर अशी अनेक मोठी संस्थानं खालसा करण्यात आली. म्हणजे एकाच वेळी आपुणिकतेचा पाया रचायचा आणि त्याच वेळी संस्थानं गिळूंकृत करायची. ही दुहेरी नीतीच 1857च्या असंतोषाचं एक मोठं कारण ठरली असावी. नक्कीच. आणि याच असंतोषाच्या राखेतून व्हॉइसराय युगाचा जन्म झाला. तर मग या नव्या व्यवस्थेत, जिथे थेट राणीचं राज्य होतं, धोरणांमध्ये खरंच काही फरक पडला का? फरक पडला, पण तो नेहमीच सकारात्मक होता असं नाही. उदाहरणार्थ लॉर्ड लिटन हा एक अत्यंत कठोर व्हाईसरॉय होता. ओके. त्याने 1878 मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला. हा काय होता? या कायद्याद्वारे भारतीय भाषांमधील वृत्तपत्रांवर कडक निर्बंध लादण्यात आले. सरकारवर टीका करणाऱ्या वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा तो एक उघडा प्रयत्न होता. पण याच व्हॉइसरॉयच्या यादीत एक नाव असं आहे जे ऐकून आश्चर्य वाटतं, लॉर्ड रिपन, ज्याला स्थानिक स्वराज्याचा जनक म्हटलं जातं. ब्रिटिश राजवटीत जिथे सत्ता जास्तीत जास्त केंद्रित करण्यावर भर होता, तिथे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने भारतीयांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला. हे अविश्वसनीय वाटतं. ही कथा काय आहे? हो, लॉर्ड रिपनचं कार्य खरोखरच वेगळं होतं. तो लिटन नंतर आला आणि त्याने लिटनची अनेक धोरणं बदलली. अच्छा. सर्वात आधी त्याने तो वादग्रस्त व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला आणि वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं. वा. त्याचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे 1882 मध्ये त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा आणला. या कायद्याने नगरपालिका आणि जिल्हा मंडळांना अधिक आर्थिक आणि प्रशासकीय अधिकार दिले. त्याचा उद्देश काय होता? भारतीयांना प्रशासनाचा अनुभव मिळावा आणि ते स्वशासनासाठी तयार व्हावेत, ही त्यामागची उदारमतवादी भूमिका होती. म्हणजे एकामागोमाग एक आलेले दोन व्हाईसरॉय आणि धोरणं एकदम 180 अंशात फिरलेली. अगदी. यातून ब्रिटिशांच्या मनात भारताच्या प्रशासनाबद्दल नेमका काय विचार चालू होता हे दिसतं.
त्यांच्यातही दोन विचार प्रवाह होते. नक्कीच, पण रिपनसारखे उदारमतवादी अधिकारी अल्पमतात होते. त्यानंतर आलेला एक व्हाईसरॉय असा होता ज्याच्या एका निर्णयाने भारताच्या इतिहासाला कायमचं बदलून टाकलं. आणि या यादीत ते नाव ऐकताच वादळाची आठवण येते, लॉर्ड कर्झन. बरोबर. त्याच्याबद्दल बोललं की बंगालची फाळणी डोळ्यासमोर येते, पण फाळणी हे फक्त एकच कृत्य होतं की त्याच्या संपूर्ण कारकिर्दीतच एक प्रकारचा साम्राज्यवादी अहंकार दिसत होता. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलाय. फाळणी हे त्याच्या धोरणाचं शिखर होतं. कर्झन हा अत्यंत कार्यक्षम पण तितकाच अहंकारी प्रशासक होता. अच्छा. त्याला भारतीयांच्या भावनांची किंवा मतांची अजिबात पर्वा नव्हती. आम्ही तुमच्या भल्यासाठी काय योग्य आहे ते ठरवणार, ही त्याची ठाम वृत्ती होती. आणि याच वृत्तीतून 1905 साली बंगालच्या फाळणीचा निर्णय आला. प्रशासकीय सोय हे कारण पुढे केलं असलं तरी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फोड पाडून वाढत्या राष्ट्रवादाला चिरडण्याचा हा खरा हेतू होता. हो, आणि गंमत म्हणजे त्यांच्या याच फोडा आणि राज्यकरा नीतीमुळे भारतीय नकळतपणे जास्त एकत्र आले, नाही का? अगदी बरोबर. म्हणजे ब्रिटिशांनी फोडण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय अधिक घट्टपणे एकत्र आले आणि स्वदेशी चळवळ सुरू झाली. अगदी बरोबर. फाळणीने भारतीय राष्ट्रवादाला मोठी चालना दिली, पण ब्रिटिशांनी आपली फूट पाडण्याची नीती सोडली नाही. ती कशी? यानंतर आलेल्या लॉर्ड मिंटोच्या काळात 1909 साली मिंटो मॉर्ले सुधारणा कायदा आला. यात मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद करण्यात आली. म्हणजे मुस्लिम उमेदवार फक्त मुस्लिम मतदारांद्वारेच निवडले जाऊ शकत होते. या निर्णयाने भारतीय समाजात राजकीय स्तरावर विभाजनाची अधिकृत बीजे रोवली. अरे देवा. आणि याचे अत्यंत दूरगामी आणि दुर्दैवी परिणाम झाले, जे अखेरीस देशाच्या फाळणीपर्यंत पोचले. तर या संपूर्ण प्रवासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. एका कंपनीच्या अधिकाऱ्यापासून सुरू झालेला हा प्रवास सम्राटाच्या प्रतिनिधीपर्यंत पोचला आणि हा काळ देशाच्या फाळणीवर आणि स्वातंत्र्यावर येऊन संपला. यातून आपण काय बोध घ्यायचा? यातून आपल्याला ब्रिटिश राजवटीचा खरा चेहरा दिसतो. एका व्यापारी कंपनीपासून ते एका बलाढ्य साम्राज्यवादी राजवटीपर्यंतचा प्रवास. बरोबर. गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय ही पदं आणि त्यांचे अधिकार ह्याच बदलाचं प्रतीक आहेत. या अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय, मग ते डलहौसीच्या रेल्वेसारखे विकासात्मक असोत, रिपनच्या स्थानिक स्वराज्यासारखे उदारमतवादी असोत, किंवा कर्झनच्या फाळणीसारखे विभाजनकारी असोत, या सर्व निर्णयांनी आधुनिक भारताचा राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पाया घडवला आहे. चर्चेच्या शेवटी आपण या सगळ्या माहितीतील काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूया, जेणेकरून ते लक्षात ठेवायला सोपे जातील. नक्कीच. काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पाहूयात. पहिला मुद्दा. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्टनुसार गव्हर्नर जनरल पदाची सुरुवात झाली, जो कंपनीचा प्रतिनिधी होता. बरोबर. 2. 1858 मध्ये 1857च्या उठावानंतर व्हाईसराय पदाची सुरुवात झाली, जो थेट ब्रिटिश सम्राटाचा प्रतिनिधी होता. ठीक आहे. 3. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्याचा जनक म्हणून ओळखले जातं, त्यांच्या उदारमतवादी धोरणांमुळे. 4. लॉर्ड डलहौसीला रेल्वे आणि टपाल व्यवस्थेमुळे आधुनिक भारताचा निर्माता म्हटलं जातं, पण त्याचं संस्थान खालचा धोरण वादग्रस्त ठरलं. आणि शेवटचा. आणि 5. लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसराय होते. हे 5 मुद्दे या संपूर्ण इतिहासाचा गाभा आहेत. आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय ही केवळ पदं नव्हती, तर ती सत्ता आणि धोरणांमधील मोठ्या बदलांची प्रतीकं होती. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी धोरणांपासून ते ब्रिटिश साम्राज्याच्या थेट नियंत्रणापर्यंतचा भारताचा गुंतागुंतीचा प्रवास या पदांच्या इतिहासात दडलेला आहे. हो, अगदी. या व्यक्तींच्या कार्याचा वारसा चांगला आणि वाईट दोन्ही स्वरूपात आजही आपल्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा एक अविभाज्य भाग आहे. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जातो. हो. आपल्या चर्चेत लॉर्ड रिपनचा उल्लेख आला, ज्याचं धोरण भारतीयांना अधिक अधिकार देण्याचं होतं. आता विचार करा, जर कर्झन किंवा लिटनसारख्या अधिकाऱ्यांऐवजी लॉर्ड रिपनसारखी उदारमतवादी धोरणं राबवणारे अधिक व्हाईसराय भारताला लाभले असते, तर भारताच्या स्वातंत्र्याचा आणि स्वशासनाचा मार्ग काही वेगळा असू शकला असता का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कदाचित सत्तेचं हस्तांतरण अधिक शांततेत आणि कमी विभाजनाने झालं असतं, की साम्राज्यवाद हा मुळातच शोषणावर आधारलेला असल्यामुळे व्यक्ती बदलल्याने फारसा फरक पडलाच नसता. यावर नक्की विचार करा.